सहकार व जल फाउंडेशन, स्वामी विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट व एक्सेल इंडस्ट्रीज लोटे यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थी सायकल वाटप कार्यक्रम या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे मी हार्दिक स्वागत करतो। मान्यवरांचं काही क्षणामध्ये आगमन होणार आहे आणि आपण थोड्या वेळातच हा कार्यक्रम सुरू करत आहोत। अध्यक्ष 2 मिनिटात या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत। उपस्थित मान्यवरांना मी विनंती करतो आपण आसनस्थ होऊन घ्यायचंय। रत्नसागर कृषी ग्रामीण सहकार व जल फाउंडेशन या फाउंडेशनच्या वतीने या वर्षामध्ये त्यांनी विविध उपक्रम जे केलेले आहेत त्याचा अहवाल मी काही क्षणामध्ये आपल्या समोर सादर करत आहे। या फाउंडेशनने 5 वर्षामध्ये दापोली व खेड तालुका ग्रामीण भागामध्ये 12,135 झाडांचे वृक्षारोपण केले आहे। यामध्ये आंबा, चिकू, नारळ, मसाले पिके, सोनचाफा, औषधी वनस्पती यांचे मोफत वाटप केलेले आहे। सुखदर येथे जय भवानी ग्रंथालयाची नवीन इमारत सर्व सुविधायुक्त बांधण्यात आलेली आहे। सदर ग्रंथालयात शासनाची मान्यता असून त्यामध्ये विविध 3000 पुस्तके, स्पर्धा परीक्षा पुस्तके, नियतकालिके, वर्तमानपत्रे, कृषी वार्तापत्रे, करिअर मार्गदर्शन यांची पुस्तके या ग्रंथालयामध्ये उपस्थित आहेत। या फाउंडेशनने पाचवली तालुका दापोली येथे स्वामी समर्थ मठाची कंपाऊंड वॉल बांधून दिलेली आहे। मौजे असोड तालुका दापोली येथे ग्रामस्थांच्या मागणीनुसार त्यांच्या विहिरीवर इलेक्ट्रिक पंप 2 HP विना मोबदला मदत म्हणून मिळवून दिलेला आहे। सुखदर टेटवली नदीवर या फाउंडेशनच्या वतीने टेटवली सुखदर या ग्रामस्थांच्या मागणीनुसार पक्का RCC बांधारा बांधून पूर्ण केलेला आहे। सुखदर टेटवली फुरुस पोयनार दया गावतळे या ग्रामीण गावातील विद्यार्थ्यांना मोफत दप्तरे वह्या वाटप केलेले आहे। महिला शेतकरी विद्यार्थी यांच्याकरिता कौशल्य विकास आधारित प्रशिक्षण वर्ग ही संस्था गेल्या कित्येक वर्ष राबवित आहे। या संस्थेच्या माध्यमातून बागकाम, मत्स्यपालन, फळ प्रक्रिया, रोपवाटिका, अळंबी संवर्धन, शोभिवंत मासे, शोभिवंत झाडे, कुंड्या तसेच प्रशिक्षण ही संस्था देत आहे। या संस्थेला भारत सरकारची महाराष्ट्र सरकारची मान्यता असून सदरच्या संस्थेला भारत सरकारने ATG करमुक्त सवलत दिलेली आहे। या संस्थेला भारत सरकार औद्योगिक मंत्रालयाचे CSR सर्टिफिकेट प्राप्त झालेले आहे। सदरच्या फाउंडेशनने भारत सरकारकडे ISO मार्क मिळवण्यासाठी प्रस्ताव सादर केलेला आहे। ग्रामीण भागातील महिलांना महिला बचत गट यांना प्रशिक्षण देऊन औद्योगिक धंदे निर्माण करणारी ही संस्था या पंचक्रोशीमध्ये सगळ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत आहे। या फाउंडेशनचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील महिला, शेतकरी, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांना मुख्य प्रवाहात आणून त्यांचे शिक्षण, आरोग्य व उद्योग व्यवसाय यासाठी चालना देणे आहे। या फाउंडेशनला सगळ्यांच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देतो। तसेच सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून यांच्या कार्याला प्रोत्साहन आपण द्यायचं आहे। कृषी ग्रामीण सहकार व जल फाउंडेशन, स्वामी विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट व एक्सेल इंडस्ट्रीज लोटे यांच्या विद्यमानाने हा सायकल वाटप पंचक्रोशीतील गुणवंत विद्यार्थी या विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतो। या सुखदर विद्यालयामध्ये उपस्थित ज्या विद्यार्थिनी आहेत, त्या महाविद्यालयाच्या ज्या विद्यार्थिनी आहेत त्या उपस्थित मान्यवरांचं शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतील। मी या विद्यार्थ्यांना विनंती करतो की आपण शब्दसुमनाने मान्यवरांचं स्वागत करायचंय। इतिहासाचे रंगरूप आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप आले या नगरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, इतिहासाचे रंगरूप आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप आले या नगरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, 10 दिशांनी गुरुजनाले सभा मंडपी स्वागत झाले, 10 दिशांनी गुरुजनाले सभा मंडपी स्वागत झाले, पूर्व नियोजिता पूर्व घडले, पूर्व नियोजिता पूर्व घडले, सावरल्या नजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, नम्र कलेचे कुणी उपास
उपासक कुणी तपस्वी कुणी स्मार नम्र कलेचे कुणी उपासक कुणी तपस्वी कुणी स्मार शिल्पकार हो सारे कल्पक शिल्पकार हो सारे कल्प जीवन या समरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा इतिहासाचे रंगरूप आले या नगरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा हा मानाचा मुजरा हा मानाचा मुजरा धन्यवाद विद्यार्थी मित्र. गुणवंत विद्यार्थी सायकल वाटप कार्यक्रम या कार्यक्रमासाठी उपस्थित विविध मान्यवर या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष म्हणून सन्माननीय जयवंत शेठजी जाळगावकर यांचं काही क्षणामध्ये इथे आगमन होणार आहे. तसेच या कार्यक्रमासाठी दापोली ग्रामपंचायत नगरसेविका दापोली नगरपंचायत नगरसेविका सौ साधनाताई बोत्रे यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या फाउंडेशनच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो. या कार्यक्रमासाठी या गावचे सरपंच अनंतजी कोळंबे यांचं देखील आगमन झालेलं आहे. या गावचे तंटामुक्ती अध्यक्ष सलीमजी मुकादम, या गावचे अध्यक्ष अशोकजी कोळंबे, तसेच या शाळेमध्ये ज्यांचं मोलाचं सहकार्य असतं असे हनुमंतजी भारदे, टेटवली गाव माजी तंटामुक्ती अध्यक्ष शाहीर भारदे गुरुजी, सुखदर गावचे अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग यांचे सल्लागार अल्लाउद्दीनजी ममतुले यांचं देखील आगमन झालेलं आहे. मी उपस्थित सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतो. या गुणवंत विद्यार्थी सायकल वाटप कार्यक्रमासाठी या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष सन्माननीय जयवंतजी जाळगावकर यांचं आगमन झालेलं आहे. उपस्थित मान्यवरांना विनंती करतोय की आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन करण्यासाठी आपण स्टेजकडे यायचं आहे. या आराध्य आपली सरस्वती मातेची प्रतिमा आहे, त्या प्रतिमेचं दीप प्रज्वलन जयवंत शेठ जाळगावकर तसेच साधना कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन करताना सौ साधनाताई बोत्रे दापोली नगरपंचायत त्याच्या नगरसेविका आहेत. पंचक्रोशीमध्ये कुठेही कार्यक्रम असला तर त्यांची उपस्थिती आवर्जून दिसते. अशा या नगरसेविका ताई या कार्यक्रमाला देखील उपस्थित आहेत. या फाउंडेशनच्या वतीने मी त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन करायचंय. पंचक्रोशीमध्ये ज्यांनी की आपण दीप प्रज्वलन करायचंय. या कार्यक्रमासाठी या ग्रामपंचायतीचे अनंतजी कोळंबे सरपंच देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन करायचंय. या कार्यक्रमासाठी उपस्थित लक्ष्मणजी क्षीरसागर तसेच आप्पासाहेब आयरे, संदेशजी राऊत मुख्याध्यापक टाळसुरे हायस्कूल यांना देखील विनंती करतो की आपण देखील दीप प्रज्वलन करायचंय. पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष गावचे सरपंच संदीपजी दिवेकर आमचे मित्र यांना देखील विनंती करतो की आपण देखील दीप प्रज्वलन करायचंय. माळोंग्याच्या सरपंच आयरे मॅडम यांना देखील विनंती करतो की आपण पुढे दीप प्रज्वलन करायचंय. या कार्यक्रमासाठी उपस्थित भरपूर मान्यवर आहेत, त्यामुळे कोणाचं जर नाव घ्यायचं राहिलं तर कृपया सगळ्यांनी सांभाळून घ्यायचंय. या शालेय समितीचे अध्यक्ष ज्यांच्या माध्यमातून या शाळेचा कायापालट झाले असे सुरवरजी परकार हे देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन करायचंय. या गावचे अध्यक्ष तंटामुक्ती अध्यक्ष शालेय समिती अध्यक्ष सरपंच पोलीस पाटील उपस्थित सर्व मान्यवर यांना विनंती करतो की आपण सरस्वतीचं पूजन साधनाताईंच्या हस्ते होते. साधनाताईंना विनंती करतो की आपण सरस्वती देवीचं पूजन करायचंय. पाचवलीचे उपसरपंच आणि शिवसेना संघटन पाचवली गावचे उपसरपंच केतकर दत्ता एलकर हे देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करतो की आपण पुढे यायचंय.
मी काय करतो, मी त्याचे सगळे रिपोर्ट तुला पाठवतो. आणि मग काय इथे बाहेर आहे. या कार्यक्रमाचं दीपप्रज्वलन करताना साधनाताई बोत्रे तसेच या फाउंडेशनच्या सर्वेसर्वा सौजन्याताई क्षीरसागर यांच्या उपस्थितीमध्ये दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे. संजयजी क्षीरसागर यांना मी विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सादर करायचंय. रत्नसागर कृषी ग्रामीण सहकार व जल फाउंडेशन भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा जो गुणवंत विद्यार्थ्यांसाठी जो सायकल वाटपाचा आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी जे प्रमुख अतिथी आणि जे उद्घाटक आहेत ते माननीय डॉक्टर जयवंशी जळगावकर, अध्यक्ष दापोली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक दापोली, संचालक रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक दापोली आज हे उपस्थित आहेत. मी रत्नसागर कृषी ग्रामीण सहकार व जल फाउंडेशनच्या वतीने त्यांचे प्रथमतः हार्दिक स्वागत करतो. यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी ज्याने खूप मोठा मोलाचा वेळ काढला, आज 8 दिवस मी जवळपास एक महिन्यापूर्वी त्यांना मॅडमने सांगितलं की मॅडम एक आम्हाला तारीख द्या आणि माननीय साधनाताई बोत्रे या नगरसेविका आहेत दापोली नगरपंचायतीच्या आणि जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महिला जिल्हाध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. दापोली नगर पंचायतीमध्ये ते महिला व बालकल्याण सभापती म्हणून ते काम करतायत आणि त्याही आजच्या कार्यक्रमाला उपस्थित. मॅडम, मी तुमचंही माझ्या रत्नसागर कृषी ग्रामीण सहकारी जल फाउंडेशनच्या वतीनं तुमचं सहर्ष स्वागत करतो. यानंतर आमच्या गावचे जे सरपंच आहेत, प्रथम नागरिक आहेत, ते अनंतजी कोळंबे हे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्यांचं मी स्वागत करतो. सुरुवात प्रकार सर विल्सन कॉलेजचे माजी प्राचार्य उपप्राचार्य हेही आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्यांचंही मी स्वागत करतो. त्यानंतर आमच्या गावचे तंटामुक्ती अध्यक्ष सलीमभाई मुकादम, त्यानंतर आमचे आप्पाजी आयरे, दापोली अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक संदीपजी दिवेकर, विशेषतः टाळसुरे हायस्कूल आणि जे ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक म्हणून जे काम करतायत संदेशजी राऊत सर, अत्यंत एक तरुण तडफदार की ज्याने हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज त्याचं हायस्कूल कसं असावं त्याचं एक आदर्श आणि मूर्तिमंत जे उदाहरण ज्यांच्याकडे आम्ही पाहतो ते राऊत सर हे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आमच्या टेटवली गावचे सुपुत्र आणि ज्यांच्या या कलेमध्ये ज्यांचा हातखंडा विषय आहे ते आमचे शंकरजी भारदे हे आमच्या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मीही त्यांचं स्वागत करतो. आमचे गणपत शेठ आंबवले कॅशू फॅक्टरी स्वतः वय म्हणजे एवढी साधारणपणे 70-75च्या पुढे वय असून सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने कॅशू फॅक्टरी त्यांनी जे इथं उभी केले त्यांचं मी स्वागत करतो. आमच्या गावच्या पोलीस पाटील दयाकर मॅडम, ईश्वरी कॅशू जे आमचे आहे अनिलजी काटकर यांच्या पत्नी आणि सर्वोदय सहकारी पतसंस्थेच्या संचालक अनुजा काटकर यांचं मी स्वागत करतो. आमच्या ज्या म्हाळुंग्याच्या सरपंच आहेत पूजा आयरे याही उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत करतो. जैन मॅडम इथे आले आहेत, त्यांचं मी स्वागत. सुरवर प्रकार मॅडम याही उपस्थित आहेत. त्यानंतर आमचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष टेटवली हनुमंत भारदे हेही आज उपस्थित आहेत, त्यांचं मी स्वागत करतो. अल्लाउद्दीनभाई मुकादम, आमचे श्रीकृष्ण गंगावणे, सलीमबाई आणि ज्यांचं आमचा नेहमी आम्हाला मार्गदर्शन मिळतं की माझ्याबरोबर नेहमी काम करतायत, ज्यांचा माझ्यावर नेहमी प्रेमाचा हात असतो ते आमचे लक्ष्मणदादा क्षीरसागर, आमचे राजू आयरे, आमच्या महिला मंडळाच्या अध्यक्ष यादव मॅडम याही उपस्थित आहेत. आमचे अशोक घाणेकर आहेत, काटकर आहेत. विशेषतः माझे मित्र आणि दैनिक तरुण भारतचे ज्येष्ठ पत्रकार मनोजी पवार हे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. फार वेळात वेळ काढून ते आज आलेले आहेत. सर, मी तुमचं खरं स्वागत करतो, तुम्हाला धन्यवाद देतो. आमच्या मराठी शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत म्हणजे दोन्ही महाले सर असतील, दुसरे आमचे मुख्याध्यापक आहेत, केंद्र प्रमुख आहेत, हेही उपस्थित आहेत. माजी पोलीस पाटील आमचे सकपाळ आहेत आणि विविध स्तरामध्ये जी काम करणारी जी मंडळी आहेत, आमच्या दत्ताशेठ एलकर आहेत, तुमचे ज्येष्ठ नागरिक आणि जवळजवळ 90 वर्ष वय आहे टेटवलीचे ते यजमाळ गुरुजी आजच्या कार्यक्रमाला विशेष उपस्थित आहेत, त्यांचं मी स्वागत करतो. आणि एक थोडक्यात मी प्रास्ताविक करतो, फार काही वेळ घेत नाही.
रत्नसागर कृषी ग्रामीण जल फाउंडेशन ही संस्था गेली 5 वर्ष आपण ग्रामीण भागामध्ये काम करतोय. विशेषतः आरोग्य, वृक्ष संवर्धन, पाणी आणि सहकार्य या क्षेत्रात आपण काम करतोय. आणि या कार्यक्रमासाठी मला वाटतं जालगाव साहेब 3 वेळा या कार्यक्रमासाठी बऱ्याचशा वेळा त्या आलेल्या आहेत आणि त्यांना संपूर्ण ह्या फाउंडेशनचं सगळं माहिती आहे. आणि ही संस्था सर्व मध्यंतरी आम्ही RCC बंधारा पण बनला, एक आम्ही वाचनालय सुरू केलंय आणि ग्रामीण भागातल्या शिक्षक किंवा जे विद्यार्थी असेल त्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आपण गेलं पाहिजे असा दृष्टिकोन आम्ही मनामध्ये ठेवून हा आमचा एकदम प्रवास सुरू आहे. सर इथे आता आम्ही 4 सायकल आणल्यात, 5 सायकल त्याच्यामध्ये जी कर्जाणे आहे तर कर्जाणीचा सर जो गट आहे आपला की जो गावतळे, देगाव, फणसू आणि कोंडे असा आम्ही एक गट तयार केलाय. त्याच्यामध्ये 5 सायकलचं आपण वाटप करतोय. वाकवलीमध्ये आपण वाकवली, कुंभवे, नवशी, त्याच्यानंतर आपण पाचवली, म्हाळुंगे, नवानगर, माटवण, वडवली असा जो ग्रुप आहे, नवशी, शिरशिंगे असा मॅडम आपण 2 ग्रुप करतोय. आणि 20 सायकल आपण हिरोच्या, त्याची किंमत आता 6200 रुपये आहे, त्याचं मॅडम आम्ही वाटप करतोय. तर म्हणजे हे लोकसहभागातून आपण करतोय. मॅडम असतील, आमचे साहेब असतील, आमचा वरद असतात, त्यांचा नेहमी आमच्यावर असतो आणि त्यांच्या सहकार्यातून आपण सगळं कामं करतोय. सर एक गोष्ट लक्षात आहे की गावामध्ये आता काल मी ज्यावेळी सायकलसर टेम्पोतून आम्ही घेऊन आलो, मी एकटाच होतो भरायला आणि त्यावेळी ज्येष्ठ नागरिक जो 87 वर्षाचे ज्येष्ठ नागरिक होते, मी सायकली साहेब मनोज पवार साहेब मी भरत होतो, ते थांबले. मला विचारलं की ह्या तुम्ही सायकली एवढ्या कशाला घेऊन जाताय? तर मी म्हटलं सर तुम्हाला काय वाटत असेल, कशासाठी असेल? तर तुम्ही तर काय घरी काय एवढे तर सायकली नेणार नाहीत, मुलं तर तुमची मोठी असतील. आता मला तर एक नात पण झाले, 1 वर्षाची आहे ती. तर सर म्हटलं, मी त्यांना एक पत्रिका दाखवली आणि सांगितलं सर जे गुणवंत विद्यार्थी आमचे आहेत त्यांच्यासाठी हा वाटप कार्यक्रम आहे. सर मॅडम सांगायची गोष्ट, 87 वर्षाचा माणूस माझी सायकल माझ्या बरोबर घेऊन तो गाडीमध्ये चढवत होता. की त्यांचं म्हणणं असं आहे की समाजासाठी जर आपण एखादी गोष्ट देण्यात लागत असो तर आपण ते केलं पाहिजे अशी एक भावना त्यांच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून आजचं जे फाउंडेशनने एक छोटासा कार्यक्रम आपण सुरू केलाय. सर आपण मॅडम, मला खात्री आहे की जालगावकर साहेबांचा जर पाठीशी आमच्या हात असेल तर आपण तटकरी साहेबांना इथे आणू शकतो. मॅडम तर आमच्या आदित्य तटकरी साहेबांना पण आणू शकतात. पण ऑगस्ट ते सप्टेंबर मध्ये आपण महिलांसाठी मॅडम एक महिला प्रशिक्षण वर्ग आपण एक हॉलचं आपण काम करतोय. मला खात्री आहे की त्यावेळी आदित्य तटकरी साहेबांची सुद्धा आपण जालगावकर साहेबांच्या माध्यमातून तारीख घेऊ, तुमचा आम्हाला सहकार्य लाभेल. पण माझा एक उद्देश असा आहे की मी निस्वार्थीपणे काम करतोय. मला माहिती नाही मी किती करेल, माझे कुटुंब आहे, माझी पत्नी आहे, तुमच्या सर्वांचा मला आशीर्वाद आहे. पण हे काम काय मी थांबवणार नाही. जोपर्यंत आपण हयात आहोत तोपर्यंत हे जो काम आहे ते मी निश्चितच पूर्ण करेन असा मला एक ठाम विश्वास आहे. आणि आजच्या कार्यक्रमाला तुम्ही सर्वजण उपस्थित राहिलात. मी प्रथमतः तुम्हाला नतमस्तक होतो की तुम्ही वेळेत वेळ काढून सर्वांनी माझ्या हाकेला हाक देऊन तुम्ही उपस्थित राहिला त्याबद्दल धन्यवाद देतो. आणि पुढील जो कार्यक्रम आहे तर मी यजमान सरांना विनंती करतो की आपण पुढील प्रस्तावित करावे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी आणि आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उपस्थित मान्य डॉक्टर जयवंत शेठ जालगावकर या फाउंडेशनचे अध्यक्ष संजयजी क्षीरसागर यांना विनंती करतो की आपण सरांना शाल, श्रीफळ, पुष्प देऊन सरांचा सन्मान करायचा आहे. सहकार क्षेत्रामध्ये एक उल्लेखनीय असं व्यक्तिमत्व, मला माहिती आहे सरांना शाल, श्रीफळ, सत्कार याची अजिबात ओढ नाही. सामान्यातला सामान्य जरी व्यक्ती त्यांच्यापर्यंत पोहोचला तरी वेळ देणारं, त्याची समस्या दूर करणारं आणि या पंचकृषीमध्ये सगळ्यांना परिचित असणारं असं व्यक्तिमत्व आहे. आणि आजच्या कार्यक्रमाला हे व्यक्तिमत्व उपस्थित राहिलं, सरांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. या फाउंडेशनचे अध्यक्ष संजयजी क्षीरसागर यांना विनंती करतो की आपण सरांचा सन्मान करायचा आहे. सर बरोबर आहे. कार्यक्रमाचा खर्च जर विकासाला लागला तर मला वाटतं आपली प्रगती 100% होईल. असाच जर विचार सगळ्यांनी केला तर कायापालट व्हायला 100% सर वेळ लागणार नाही. अध्यक्ष, यानंतर जालगावकर साहेबांना आम्ही एक पूर्ण लाकडामध्ये
की जे डेहराडून मधून मी ते तयार करून आणलंय. मॅडम बोत्रे मॅडम आणि जालगावकर साहेबांना कृपया आपण या फ्रेमचा आपण स्वीकार करावा मी असं विनंती करतो. सर, एखाद्या व्यक्तीचं आपल्याबद्दल जे प्रेम असतं ते ह्या कार्यक्रमातून त्यांनी जे प्रेमाने तुम्हाला गिफ्ट दिलेलं आहे त्याच्यातून ती भावना व्यक्त होते. मी अध्यक्षांना देखील धन्यवाद देतो. सरांनी ती फ्रेम सगळ्यांना दाखवावी, सगळ्यांची उत्सुकता आहे. अतिशय सुंदर असं गिफ्ट आहे सर. धन्यवाद. या कार्यक्रमासाठी दापोली नगरपंचायत नगरसेविका साधनाताई बोत्रे देखील उपस्थित आहेत. साधनाताई तशा पाहता बऱ्याच मंडळींना परिचित आहेत. एक बाहेरून आलेलं या तालुक्यामध्ये स्थायिक झालेलं असं व्यक्तिमत्व आहे. साधनाताईंबद्दल सांगायचं झालं तर आम्ही जवळून त्यांना पाहिलेलं आहे, त्यांच्या पतींना पाहिलेलं आहे. अतिशय सामान्य परिस्थितीमध्ये उंच भरारी घेणारं असं व्यक्तिमत्व आहे. आणि आज दापोली तालुक्यामध्ये ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने स्वतःचा आपला कायापालट्या तालुक्याचा तसेच आपलं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने लोकांसमोर प्रेझेंट केलेलं असं हे व्यक्तिमत्व या कार्यक्रमाला उपस्थित आहे. मी अध्यक्षांना विनंती करतो, मी सौजन्यताई क्षीरसागर यांना विनंती करतो की आपण साधनाताईंचा देखील सन्मान करायचा आहे. या कार्यक्रमाची उंची खऱ्या अर्थाने पाहता सामान्यातील असामान्य व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यामुळे मी 100% सांगू शकतो की क्षीरसागर सर आपलं काम खऱ्या अर्थाने जर तळागाळामध्ये पोहोचवायचं असेल तर अशा व्यक्तींचा आदर्श आम्हाला 100% यांचा आदर्श आमच्या डोळ्यासमोर उभे राहील असं व्यक्तिमत्व आहे. भारावून जाईल असं हे प्रेम आजच्या कार्यक्रमाला आम्हाला भाग्य वाटतं की या कार्यक्रमाचा लाभ आम्हाला मिळाला. अप्रतिम असं गिफ्ट साधनाताईंना आज मिळालंय. मला 100% वाटतं की ताई 100% खुश आहेत. आजच्या या कार्यक्रमासाठी या गावचे सरपंच अनंतजी कोळंबे देखील उपस्थित आहेत. अध्यक्षांना विनंती करतो की आपण त्यांचा देखील सन्मान करायचा आहे. तरुण वयामध्ये या गावचं नेतृत्व ज्यांनी स्वीकारले असे अनंतजी कोळंबे हे देखील उपस्थित आहेत. या गावचे प्रथम नागरिक. या कार्यक्रमासाठी प्रीतीताई जैन या देखील उपस्थित आहेत. मी अध्यक्षांना विनंती करतो, सौजन्यताई क्षीरसागर यांना विनंती करतो की आपण देखील प्रीतीताई जैन यांचा सन्मान करायचा आहे. दापोली तालुक्यातील टाळसुरे गाव आणि टाळसुरे गावामध्ये असलेले विद्यालय त्याचे मुख्याध्यापक संदेशजी राऊत आमचे मित्र आहेत, ते देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मी अध्यक्षांना विनंती करतो की आपण राऊत सरांचा देखील सन्मान करायचा आहे. खऱ्या अर्थाने पंचकृषीमध्ये आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर ज्यांनी टाळसुरे हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचा लौकिक वाढवला असं एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व राऊत सर हे देखील उपस्थित आहेत. मी सरांना विनंती करतो की आपण देखील त्यांचा सन्मान करायचा आहे. एक आदर्श असं व्यक्तिमत्व शिक्षकाने जर मनात ठरवलं तर तो काय करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राऊत सर. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. टेटेली गावचे सुपुत्र सन्मान्य अप्पासाहेब आयरे माजी पंचायत समिती सदस्य हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. मी संजयजी क्षीरसागर यांना विनंती करतो की सर आपण त्यांचा देखील सन्मान करायचा आहे. मला माहिती आहे स्टेजवर आसनस्थ असलेल्या मान्यवरांना शाल श्रीफळ याचा मोह नाही, तर एक औपचारिकता म्हणून आपण त्याचा स्वीकार करावा.
टेटोली गावचे दुसरे एक सुपुत्र हनुमंतजी भारते माजी तंटामुक्ती अध्यक्ष आहेत, ज्यांनी 9 वर्ष टेटोली गावची धुरा सांभाळली होती आणि मला माहिती आहे की सुखदर या गावामध्ये या विद्यालयासाठी त्यांनी फार मेहनत घेतलेली आहे. विद्यालयाचा कोणतीही गोष्ट लागेल, मला वाटतं समोरचा गेट देखील त्यांच्या सौजन्यातून प्राप्त झालेला आहे. असं एक तरुण व्यक्तिमत्व, त्यांचा देखील सन्मान करतायत या फाउंडेशनचे अध्यक्ष. तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक महाले सर हे देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील पुष्प देऊन सन्मान करतील. सरांना मी विनंती करतो आपण देखील सन्मान स्वीकारायचा आहे. म्हाळुंगे गावच्या सरपंच आयरे मॅडम या देखील उपस्थित आहेत. मी सरांना विनंती करतो पुष्प देऊन आपण त्यांचं देखील स्वागत करायचंय. अनिलजी मर्चंडे, विवेकानंद रिचर्ड्स, एक्सेल कंपनी कृषी अधिकारी हे देखील उपस्थित आहेत. मी सरांना विनंती करतो की आपण त्यांचा देखील सन्मान करायचा आहे. या गावचे तंटामुक्ती अध्यक्ष सलीमभाई मुकादम हे देखील उपस्थित आहेत. मी अध्यक्षांना विनंती करतो की आपण तंटामुक्ती अध्यक्ष यांचा देखील सन्मान करायचा आहे. दापोली अर्बन बँकेचे संचालक संदीपदादा दिवेकर हे देखील उपस्थित आहेत. मी अध्यक्षांना विनंती करतोय की आपण त्यांचा देखील सन्मान करायचा आहे. या गावच्या पोलीस पाटील दयाळकर मॅडम या देखील उपस्थित आहेत. मी अध्यक्षांना विनंती करतो आपण त्यांचा देखील सन्मान करायचा आहे. मी अध्यक्षांना विनंती करतो की व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांना पुष्प देऊन आपण त्यांचं स्वागत करायचंय. भारती गुरुजी, यत्मा गुरुजी, तसेच परकार सर, अनुजाताई काटकर, सुखदर विठ्ठलवाडीचे अध्यक्ष लक्ष्मणजी क्षीरसागर, डीजे आशिष एसके, उपस्थित मान्यवरांना ग्रामस्थांना पुष्प देऊन अध्यक्ष स्वागत करतायत. दत्ताजी येलकर, अध्यक्षांना द्या. फुलं आणले भरपूर, काय चिंता आतल्या आणा फुलं अध्यक्षांना द्या. ठीक आहे. उपस्थित मान्यवरांचं शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आपण सगळे या कुटुंबातील आहात. जर कोण राहिला असेल तर मोठ्या मनाने आपण स्वीकारूया. भरतजी रसाळ हे देखील उपस्थित आहेत. रसाचा पुढे यायचंय. एक छोटेखानी गोष्ट आहे. निसर्गामध्ये अनेक फुले फुलतात, पण त्या फुलाला फुलल्यानंतर माहीत नसतं की उद्या फुलल्यानंतर आपला वापर कशासाठी करायचा आहे. आज हे गुलाब वाटतायत, ते गुलाब भाग्यवंत आहेत कारण या कार्यक्रमासाठी त्याचा वापर केला जातो. पण काही फुलं अशी असतात जी परमेश्वराच्या चरणी अर्पण होतात आणि काही फुलं अशी असतात जी अंतविधीसाठी वापरली जातात. फुल एक फक्त त्याचा उद्देश वेगवेगळा असतो. तसेच आपण सगळे भाग्यवंत आहात की आजच्या या कार्यक्रमाला आपल्याला उपस्थित राहण्याचा लाभ मिळालं. अनेक मान्यवर असून देखील आपल्याला कार्यक्रमाचा लाभ घेण्याचं भाग्य मिळालं. त्यामुळे मी आपल्याला देखील मनपूर्वक धन्यवाद देतो. अध्यक्षांना विनंती करतो विद्यार्थिनी एका शाळेच्या विद्यार्थ्यांना देखील पुष्प देऊन आपण त्यांचं देखील विद्यार्थ्यांचं स्वागत करायचं. एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनी. प्रायमरी स्कूलचे सुद्धा विद्यार्थी असतील तर एक प्रतिनिधी स्वरूपामध्ये त्यांचा देखील सन्मान करायचा आहे. कुळे सर असतील, सर शिक्षकांचा देखील सन्मान करायचा आहे.
प्रायमरी शिक्षक माडिक सर राहिले. माडिक सर पुढे यायचं. माडिक सर आणि महाले सर, मुख्याध्यापक महाले सर. श्रीकृष्णजी गंगावणे या कार्यक्रमासाठी आवर्जून सुट्टी टाकून उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत करायचंय. क्षीरसागर सरांच्या प्रेमापोटी उपस्थित सर्व मान्यवरांचं मी प्रथम पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो. कोण राहिला असेल तर लक्षात आणून द्यायचंय. श्रीकृष्णजी गंगावणे कवी आहेत, आमचे टेटवली गावचे सुपुत्र आहेत. कार्यक्रमावर आधारित एक गीत सादर करणार श्रीकृष्ण गंगावणे, त्यांना विनंती करतो की आपण एक गीत सादर करायचं आहे. आज सर्वजण आपण या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहोत. जल फाउंडेशन यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी सायकल वाटपाचा कार्यक्रम आज आम्हा सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी साजरा होतोय. खरंच आनंदाची बाब आहे. मला बरोबर 10:15 वाजता साहेबांचा फोन आला रात्री. मी नुकताच जेवून उठलो होतो आणि ह्या कार्यक्रमासंदर्भात त्यांनी मला माहिती दिली आणि सांगितलं मला त्यांनी निमंत्रण पत्रिका पाठवली व्हॉट्सअपवरती आणि त्यांचं माहिती पुस्तिका पाठवली आणि सांगितलं की आजच्या या कार्यक्रमासंदर्भात आपली एखादी कविता एखादं गीत तुम्ही रचावं. आणि बरोबर 12 वाजता ते गीत मी लिहिलेलं आहे रात्री. थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं, पण खऱ्या अर्थानं मी सांगतो तुम्हाला की आपण जे शिकतो, शिक्षण घेतो, त्या शिक्षणाचा खऱ्या अर्थानं वापर आणि त्याचा उपयोग कशा पद्धतीने करावा याचं ज्वलंत उदाहरण आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपले हे क्षीरसागर सर आहेत आणि त्यांची ही संपूर्ण संस्था आहे, त्यांची टीम आहे. खऱ्या अर्थानं आपल्याला जे जे शक्य आहे ते गरजूंना देण्यासाठी ते सक्रिय असतात. तर खऱ्या अर्थानं त्यांचा या ठिकाणी धन्यवाद देतोय की दुसऱ्यासाठी काहीतरी करायला पाहिजे या आशयाचं गीत या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांसमोर सादर करतोय. थोडं जगा दुसऱ्यासाठी गरजवंताच्या राहा पाठी. थोडं जगा दुसऱ्यासाठी गरजवंताच्या राहा पाठी. तुमची शिक्षण रूपी काठी जनासिया द्या आधारासाठी. तुमची शिक्षण रूपी काठी जनासिया द्या आधारासाठी. तुमची शिक्षण रूपी काठी जनासिया द्या आधारासाठी. थोडं जगात दुसऱ्यासाठी गरजवंताच्या राहा पाठी. थोडं जगात दुसऱ्यासाठी गरजवंताच्या राहा पाठी. तुमची शिक्षण रूपी काठी जनासिया द्या आधारासाठी. तुमची शिक्षण रूपी काठी जनासिया द्या आधारासाठी. गाय गरिबाला तुम्ही द्यावा आधार. आशेचा हात थोडा ठेवा पाठीवर. दिल्याने वाढते हे सत्य आहे खरं. अहो दिल्याने वाढते हे सत्य आहे खरं. ही पुण्याई पुरेल तुम्हा आयुष्यभर. थोडं बनून निस्वार्थी, थोडं बनून निस्वार्थी आधाराच्या बांधा गाठी. थोडं बनून निस्वार्थी आधाराच्या बांधा गाठी. तुमची शिक्षण रूपी काठी जनासिया द्या आधारासाठी. तुमची शिक्षण रूपी काठी जनासिया द्या आधारासाठी. रत्नसागर ग्रामीण जल फाउंडेशन. अहो रत्नसागर ग्रामीण जल फाउंडेशन. ग्रामीण भागात त्यांचे मोठे आहे काम. वृक्षारोपण सेवा करते निष्काम. अहो वृक्षारोपण सेवा करते निष्काम. RCC बंधारा बांधलाय ठाम. ओ त्यांनी RCC बंधारा बांधलाय ठाम.
मोफत सायकल वाटपाची, मोफत सायकल वाटपाची अभिमानाची गोष्ट आहे मोठी, मोफत सायकल वाटपाची अभिमानाची गोष्ट आहे मोठी. तुमची शिक्षण रूपी काठी जनासी या द्या आधारासाठी, तुमची शिक्षण रूपी काठी जनासी या द्या आधारासाठी. सुखदर गावात बांधले ग्रंथालय मोठे, सुखदर गावात बांधले ग्रंथालय मोठे, 3000 पुस्तके दिसतील येथे. सदैव संस्था ही धावून जाते, अहो सदैव संस्था ही धावून जाते. मदतीची गरज असेल जिथे, अहो मदतीची गरज असेल जिथे. कवी कृष्णा होई धन्य, कवी कृष्णा होई धन्य, पाहून आज श्रोत्यांची ही दाटी. कवी कृष्णा होई धन्य, पाहून आज श्रोत्यांची ही दाटी. तुमची शिक्षण रूपी काठी जनासी या द्या आधारासाठी, तुमची शिक्षण रूपी काठी जनासी या द्या आधारासाठी. थोडं जगा दुसऱ्यासाठी, गरजवंताच्या राहा पाठी. थोडं जगा दुसऱ्यासाठी, गरजवंताच्या राहा पाठी. तुमची शिक्षण रूपी काठी जनासी या द्या आधारासाठी, तुमची शिक्षण रूपी काठी जनासी या द्या आधारासाठी. तुमची शिक्षण रूपी काठी जनासी या द्या आधारासाठी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद गंगावणे सर. क्षीरसागर सरांचा संपूर्ण प्रवास एका गीतामध्ये काही क्षणामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सादर केला. शीघ्रकवींना शुभेच्छा देतो. कार्यक्रमासाठी श्यामसुंदर दळवी सर उपस्थित आहेत. नाभिक समाज सहकारी पतसंस्थेचे प्रमुख, त्यांना देखील मी अध्यक्षांना विनंती करतो की त्यांचा देखील आपण सन्मान करायचा आहे. सर्वोदय समाज पतसंस्था सदानंदजी रसाळ उपस्थित असतील तर पुढे यायचं आहे. आजचा हा मुख्य कार्यक्रम गुणवंत विद्यार्थ्यांना सायकल वाटप कार्यक्रम, आणि या कार्यक्रमाचं आपण उद्घाटनासाठी उपस्थित आहोत. या कार्यक्रमासाठी उपस्थित जालगावकर सर आणि संपूर्ण सहकारी यांना विनंती करतोय की बोत्रे मॅडम यांना मी विनंती करतो की आपण हे सायकल वाटप आहे त्या कार्यक्रमासाठी सायकल वाटप करण्यासाठी विद्यार्थ्यांना, जे 4 विद्यार्थी आहेत इयत्ता 8वी 9वी 10वी या वर्गामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करून सुखदर विद्यालयाचे जे विद्यार्थी आहेत आणि एक विद्यार्थिनी आहे टाळसुरे हायस्कूलची जिने इयत्ता 10वी मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे, अशा 4 विद्यार्थ्यांना आपण प्राथमिक स्वरूपामध्ये इथे सायकल बक्षीस वाटप करणार आहोत. एकूण टोटल 20 सायकल वाटपाचा कार्यक्रम आहे. त्याचे औपचारिक उद्घाटनाचा कार्यक्रम इथे संपन्न होत आहेत. मी जालगावकर सर, सन्मान्य बोथरे मॅडम यांना विनंती करतो की आपण मैदानामध्ये प्रशालेचं जे प्रांगण आहे त्याच्यामध्ये या गावचे सरपंच, उपस्थित मान्यवर, कंटामुक्ती अध्यक्ष सगळ्यांना विनंती करतो की आपण मैदानामध्ये उपस्थित राहून या विद्यार्थ्यांना वाटप करायचं आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर टेटली गावचे सुपुत्र, या शाळेसाठी कोणतीही गरज आहे आणि लक्षात आणून दिल्यानंतर ती तात्कालीन पूर्ण करणारी या संस्थेच्या या कमिटीच्या शालेय समितीवर जे त्या बॉडीवर कार्य करत आहेत असे टेटली गावचे सुपुत्र हनुमंत भारदे हे देखील उपस्थित आहेत. मी त्यांना देखील विनंती करतो की या कार्यक्रमासाठी आपण देखील शुभेच्छा द्यायचे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जयवंत शेठ जळगावकर, व्यासपीठावरती बसलेले सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनीनो, आजचा जो कार्यक्रम आहे या पंचकृषीमध्ये या कार्यक्रमाला नजर लागेल
असा कार्यक्रम ज्याने आयोजित केला ते आयोजक संजयजी क्षीरसागर यांना खूप खूप आम्ही धन्यवाद देतो. कारण हा जो संजयजी क्षीरसागर यांनी जो कार्यक्रम आयोजित केलाय त्याचं कारण या समाजामध्ये आपण जेव्हा जन्माला येतो, या भूमीवरती आपण जन्मतो आणि जन्मल्यानंतर या भूमीचं काहीतरी आपण देणं आहोत, तर देणं कोणत्या ना कोणत्या तरी रूपाने फेडलं पाहिजे. असं रूप या संजयजी क्षीरसागर या रूपाने ते फेडत आहेत. याची पार्श्वभूमी अशी आहे की ज्या शाळेमध्ये कार्यक्रम आहे आणि शाळा ही जी उभी राहिले ती करण्यामागे त्यांच्या वडिलांचा हात आहे. त्यांनी ते समाजकार्य चालवलं, दाखवलं आणि म्हणून ते कार्य संजयजी क्षीरसागर पुढे चालवत आहेत. विशेष करून त्यांच्या घरी त्यांचे जे मोठे बंधू आहेत ते सुद्धा सुभाषजी क्षीरसागर, त्यांचं सुद्धा समाजकार्याचंच काम चालू असतं. आणि अशी मंडळी या पंचकृषीमध्ये जन्माला येणं आणि वेगवेगळ्या माध्यमातून कार्यक्रम करणं आणि गरीब विद्यार्थ्यांना आपल्याकडून काहीतरी मदत झाली पाहिजे असं करणं खरोखर ही काळाची गरज आहे. कारण मी या व्यासपीठावरती आहे आणि जयवंत शेठ जळगावकरांमुळे आहे. त्यांना सुद्धा माहीत नसेल की माझा बराचदा देणगीदार म्हणून उच्चार झाला. मी मोठा श्रीमंत नाहीये, मी गाडी व्यवसाय करतो आणि गाडी व्यवसाय करतो तो सुद्धा जयवंत शेठ जळगावकरांमुळे करतो. कारण 98 सालाची गोष्ट असेल, बिगर शेती पतसंस्थेचे मला वाटतं ते चेअरमन असतील आणि त्यावेळेला वसंतजी शिंदे संचालक होते आणि मला मार्ग दाखवला विचारे काकांनी. आणि ज्या वेळेला 2024 साली 2024 मे मध्ये माझ्या आईचा मी वाढदिवस केला, त्यावेळेला वसंतजी शिंदे आणि विचारे काकांचा सन्मान केला. कारण मी त्याच्यामुळे उभा होतो. आज योगायोगाने जयवंत शेठ या कार्यक्रमाला आहेत, मी सुद्धा जो उभा आहे आणि जे काही माझे फुल नाही फुलाची पाकळी या संस्थेला देत असतो तो या माणसामुळे देत असतो. कारण त्यावेळेला मला 15,000ची मदत केली होती रिक्षासाठी आणि ती मी आज 15 लाखाची गाडी घेऊ शकलो हे जयवंत शेठ जळगावकरांमुळे आहे. कारण बंधूंनो, आपण सगळं करू शकतो. शेठ तुम्ही या कार्यक्रमाला आलात, विशेष सांगतो या संस्थेमध्ये कोणी या संस्थेचा उल्लेख झाला नाही. या संस्थेमध्ये आज कार्यक्रम चालू आहे. कारण अनेक वर्षापासून या संस्थेला कुठलीही मदत नाहीये, शिक्षकांना पगारही नाहीये. आता 40% पगार झालेला आहे, पण 40% पगार आता झाला, पण गेले अनेक वर्ष या मुलांना शाळेमध्ये आम्ही फुकट विद्यार्थ्यांना ड्रेस देतो, वह्या पुस्तकं देतो. त्याचं कारण तुमच्यासारख्या देणगीदारातून आम्ही त्यांना जमून देत असतो. आणि म्हणून तुमच्यासारखी मंडळी या शाळेमध्ये आले, खरोखर आम्हाला धन्य वाटलं. कारण ही शाळा खरोखर या पंचकृषीसाठी नावाजलेली आहे. या शाळेतला विद्यार्थी आतापर्यंत 100% निकाल लागलेली ही शाळा आहे. आणि ही फक्त ग्रामस्थ शाळा चालवतात, कुठली संस्था चालवत नाही. अनेक विषय आहेत या शाळेमध्ये, कुठली संस्था चालवत नाही. आता आमच्या डोळ्यासमोर प्रश्न पडलेला आहे की आमचे 20 विद्यार्थी आहेत, त्यांना ड्रेस वाटप करायचा आहे, वह्या वाटप करायचं आहे. पण त्यासाठी सुद्धा आमची या पंचकृषीमध्ये नजर फिरत आहे आणि त्यासाठी सुद्धा मी 11,000ची मदत या विद्यार्थ्यांना केलेली आहे. अनेक मान्यवर या ठिकाणी बोलणार आहेत. मी खरोखर परत एकदा संजयजी क्षीरसागर आणि त्यांच्या मिसेस यांना धन्यवाद देतो. मला या ठिकाणी बोलायला संधी मिळाली, यामुळे मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भारती सर. अतिशय सामान्य असं व्यक्तिमत्व, परंतु काहीतरी करायची जाणीव असलेलं हे व्यक्तिमत्व म्हणजे हनुमंतजी भारदे. या कार्यक्रमासाठी उपस्थित ताळसुरे हायस्कूलचे मुख्याध्यापक संदेशजी राऊत सर यांना देखील विनंती करतो की आपण देखील या कार्यक्रमासाठी शुभेच्छा द्यायच्या. सर्वांना नमस्कार. रत्नसागर कृषी ग्रामीण सहकार व जल फाउंडेशन आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांकरता सायकल वाटप कार्यक्रम, या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणारे या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर जयवंत शेठ जळगावकर साहेब, त्याचप्रमाणे दापोली नगरपंचायतीच्या नगरसेविका तसेच महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती, रत्नागिरी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्षा,
आणि ही एवढी सगळी पदं मला का मिळाली हे स्वतः सायकलवरून फिरून त्यांनी दाखवून दिलं की हम भी किसी से कम नाही. अशा आदरणीय साधनाताई बोत्रे मॅडम, व्यासपीठावर उपस्थित असणारे आप्पासाहेब आयरे, अल्लाउद्दीन अहमदुल्ले, हनुमंत भारदे, सरपंच अनंत कोळंबे, या कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी कौशल्यपूर्ण अशा विचारातून केलं ते आदरणीय क्षीरसागर दाम्पत्य, सर्वांचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. कारण सन्मान होत असताना ज्या वेळेला या केंद्रामध्ये प्रथम म्हणून माझी विद्यार्थिनी पुढे आली, तिच्या चेहऱ्यावरती जे हसू होतं आणि आपण मिळवलेलं यश याची दखल पहिल्यांदा कोणीतरी घेतली, हे एक सुख तिच्या चेहऱ्यावर पाहायला मिळालं. त्याबद्दल मी मनापासून आपले सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. खरं म्हणजे रत्नसागर कृषी ग्रामीण सहकार जल फाउंडेशन असं नाव असताना मी शोधत होतो याच्यात शिक्षण कुठे आहे. कारण शिक्षण नसताना देखील शिक्षकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, शाळेसाठी काहीतरी वेगळं करण्याची एक उमेद या फाउंडेशनच्या माध्यमातून मला पाहायला मिळाली. पण शेवटी मी असा विचार केला की रत्नसागर म्हटल्यानंतर हा रत्नांचा सागर आहे आणि ते रत्न वेचतायत, मग ते शाळेतून मिळत असतील तर शाळेतून घेणं कधीही चांगलं. मी खरोखर या फाउंडेशनचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मगाशी जो उल्लेख झाला की संपूर्ण या पंचक्रोशीमध्ये विद्यालय जे आहे, टाळसुरे विद्यालय खूप चांगलं आहे, नावलौकिक मिळवलेलं आहे, विद्यार्थी चांगले आहेत, यश चांगलं मिळवत आहेत. पण ते का मिळवत आहेत हे सुद्धा त्यांनी पहिलंच जे वक्तव्य झालं त्यातून दाखवून दिलं. कारण आमच्या पाठीशी डॉक्टर जयवंतशेठ जालगावकर साहेब आहेत, म्हणून आम्हाला हे शक्य झालं. कारण गेली 24 वर्ष विद्यालय स्थापन झाल्यापासून शालेय समिती ज्या माणसाने हातात घेतली आणि त्यांनी संपूर्ण आपल्या कौशल्याने दाखवून दिलं की तुम्ही कशी वाटचाल करायला हवी, हे जे मार्गदर्शन आहे ते अतिशय महत्वाचं आहे. आणि या मार्गदर्शनाच्या जोरावर ते विद्यालय, त्यांच्या मार्गदर्शनाच्या जोरावर दापोली अर्बन किंवा त्यांच्या मार्गदर्शनाच्या जोरावर टाळसुरे आणि त्यांच्या मार्गदर्शनाच्या जोरावर जे काही राष्ट्रवादी काँग्रेस वाटचाल करते, त्यामुळे तुम्ही योग्य व्यक्तीची निवड आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदासाठी केलेली आहे, हे मी आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो. खरं म्हणजे या व्यासपीठावर मी विद्यार्थ्यांना खास सांगू इच्छितो की जसं बऱ्याच जणांच्या सहकार्याने, मदतीने तुम्हाला इथं उभं केलं जातंय आणि हे उभं करत असताना मगाशी कोणीतरी सांगितलं की क्षीरसागर साहेब आपलं काहीतरी दायित्व आहे म्हणून हे देत आहेत, तर नाही, ते हे पेरतायत, एक विचार पेरतायत की या विद्यार्थ्यांना पुढे जाऊन गावासाठी काय करायचंय, कशासाठी करायचंय आणि त्यांनी दाखवलेलं जे दातृत्व आहे त्यातून आपण कसं घडायचंय आणि गाव कसं घडवायचंय. तर अशीच ही वाटचाल रत्नसागर कृषी ग्रामीण सहकार व जल फाउंडेशन यांची उत्तरोत्तर होत राहील. कारण त्यांनी केलेल्या कार्याचा संपूर्ण आढावा पाहता खरोखर हे कार्य कौतुकास्पद आहे. त्यांच्या या कार्याला सगळ्यांचं सहकार्य लाभू दे, कार्य करण्यासाठी सगळ्यांची मदत लागू दे आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांचा, आमचा, विद्यालयाचा जो सन्मान केलात त्याबद्दल मनापासून आपले ऋण व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद राऊत सर. या शालेय समितीचे अध्यक्ष प्रकाश सर यांना देखील विनंती करतो की सर या कार्यक्रमासाठी आपण शुभेच्छा द्यायचे. सर्वांना नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जयवंतशेठ जालगावकर, तसंच साधना मॅडम, सर्व मान्यवर आणि माझे जुने शेजारी संजय आणि संजय क्षीरसागर. मी फुरुसचा संजय सुखदरचे, पण दापोलीला आम्ही शेजारी, दुबई राहतो शेजारी, पण आम्ही आमची गावं विसरलो नाही. या गावात माझी छोटीशी शेती आहे, जास्त फायद्यात आहे असं नाही, पण त्यामुळे मी सतत जाणं येणं आणि या शाळेच्या अडचणी बघून मला इथं बराच वेळा पाय टाकावा लागतो आणि काय होईल तेवढं करतो. हे जे
इकडे बोर्ड आहे सुधाकर करमरकर, हे माझे प्राचार्य कॉलेजमध्ये होते. त्यांच्या नावाने एक रूम आम्ही बांधलेली आहे. बाजूची रूम सुद्धा तो आता तयार होईल. बरेच देणगीदार या पाठीशी आहेत. मी जास्त वेळ घेत नाही. मी एक आनंदाची बातमी देतो, म्हणजे माझा एक मुलगा गेल्या आठवड्यातच पॅरिसमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ पॅरिसने त्याला PhD ची डिग्री दिली. त्याबरोबर माझी दोन्ही मुलं आता डॉक्टरेट झालेली आहेत. माझ्या दोन्ही सुना पण PhD आहेत. तर माझ्या घरात 4 आता PhD म्हणजे डॉक्टरेट झालेले आहेत. तर हा आनंद मला आता आज साजरा करायचा आहे. तेव्हा विद्यार्थ्यांसाठी आम्ही काही तोंड गोड करण्यासाठी आणलेलं आहे, ते देऊ. ते याच्यासाठी की तुम्हाला पण प्रेरणा मिळावी. आम्ही पण तुमच्यातले असताना माझ्या मुलांनी पण PhD पर्यंत किंवा सुनांनी सुद्धा PhD पर्यंत मजल मारलेली आहे. तर तुम्ही सुद्धा हे करू शकता, हे सांगण्यासाठी आहे. आणि तुम्ही सर्व माझ्या आनंदात सामील व्हावं ही अपेक्षा आहे. मी सलीम भाईंना विनंती करतो आणि एक दोघांना ते मिसेस कडून जे आहे ते घेऊन जरा वाट करावं. थँक्यू. धन्यवाद परकर सर. या फाउंडेशनच्या वतीने आपल्या परिवाराला देखील हार्दिक शुभेच्छा. अप्पासाहेब आयरे यांना देखील मी विनंती करतोय की अप्पा आपण शुभेच्छा द्यायच्या. रत्नसागर कृषी ग्रामीण सहकारी जल फाउंडेशन या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून माझे मित्र आणि डॉक्टरेट, ज्यांना बाहेरच्या देशातून डॉक्टरेट मिळाली या सहकार क्षेत्रामध्ये, ते माझे मित्र जेवणशेठ जालगावकर, त्याचप्रमाणे नगरसेविका आणि जिल्ह्याच्या महिलाच्या अध्यक्षा राष्ट्रवादीच्या साधना बोत्रे आणि सरपंच, या गावचे सरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथले सगळे असणारे. मी आधी भवानी मातेचा अभिवादन करतो आणि भवानी मातेचं दर्शन घेतो आणि भवानी मातेचं आठवण करतो आणि ह्या गावदेवीची. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की शिक्षण. हे जल फाउंडेशन ह्यांनी केलं, परंतु ते शिक्षण घेतल्यामुळं त्यांना ही दृष्टी सुचली. खरं पाहता जेवणशेठ यांनी सहकार क्षेत्रामध्ये डॉक्टरेट मिळवली. ही रत्नागिरी जिल्हा हा रत्नांचा गाव आहे, रत्नांचा जिल्हा आहे. या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असे डॉक्टरेट म्हणण्यापेक्षा भारतरत्न मिळवणारे की आहे या देशात नाहीत, एवढे रत्नागिरी जिल्ह्यात आहे. आणि खरं विशेष करता बघितलं तर हे विद्यार्थी मी सुद्धा आलो. मी आता शिक्षण क्षेत्रामध्ये सावित्रीबाई फुलेचा उपाध्यक्ष, दादा अध्यक्ष, मी उपाध्यक्ष काम करत असताना आंबडवेला सुद्धा बाबासाहेबांचं मूळ गाव, तिथं 4थी नंतर शाळा नव्हती आणि ती हायस्कूल होण्यासाठी भिकू रामजी इदाते आणि डॉक्टर बाबासाहेबांचं नाव सुद्धा भीमराव रामजी आंबेडकरांनंतर इदाते, हेच तिथे जावं लागले आणि तिथं त्यांनी पहिलं हायस्कूल सुरू केलं. त्रास झाला, सुरुवातीला विरोध झाला, पण सांगितल्यानंतर किंवा कोण करणार असेल तर ते मला विशेष वाटलं. त्यावेळेचं एकच आठवण करतो फक्त, कारण वेळ नाहीये, ते सांगत नाही. भाई जगतापांचे वडील जे होते, त्या भाई जगतापांच्या वडिलांनी सांगितलं की इथं मी मुख्यमंत्र्यांचा बॉडीगार्ड होतो, परत तरी सुद्धा मला शक्य झालं नाही इथे हायस्कूल काढणं, पण दादाच करू शकतात, त्यामुळे त्यांना कोणी अडवायचं नाही, कोणी करायचं नाही. आता ते भाई जगतापांचे वडील नाही आहेत, पण वस्तुस्थिती कारण मी होतो बरोबर. आणि तो खरोखर माणूस, खरं कुठल्या पक्षाचा हे महत्वाचं नाही, पण त्यांच्याकडे जी वृत्ती आहे शैक्षणिक, आता ज्यांनी सांगितलं आमच्या मुखात परकारांनी सांगितलं तसं बघितलं तर ही जी वृत्ती लागते आणि ही शैक्षणिक क्षेत्रातली जाणीव लागते की त्यांच्या आता 2 मुलं PhD, 2 सुना PhD
ह्याच्या इतकं दुसरं काही नसतंय. खरोखर तुमचं पुण्य हे आई वडिलांची तुमची पुण्य आहे. आणि तशीच आमचे संजय क्षीरसागर यांची जी आई वडिलांची पुण्यही आहे ते पुण्यही उभी राहते. माझ्या आई वडिलांची पुण्यही जी आहे ती माझ्यावर राहिली म्हणून मी आज इथं आहे. आणि ह्याच्यात विशेष म्हणजे ह्या कार्यक्रमात 2च शाळा आहेत. एका शाळेमध्ये आपण आहोत सुखदर आणि दुसरी शाळा राऊत सर जी टाळसूर आहे. मी ज्या वेळेला सांगतो विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा असेल तर या 2 शाळेमध्ये प्रवेश घ्या. त्याचं कारण आहे आज योगायोगाला म्हणून बोलतोय. 1 मिनिटात जातो. मी सांगतोय की ही शाळा जी आहे ती शाळा कष्ट त्याला चिरा दिलेला मीच आहे. माझी होती आणि किती रुपयात दिला त्यांना माहिती आहे. कारण मी शैक्षणिक क्षेत्रात कसं आहे आणि मला किती नुकसान झालं आणि त्याचे पैसे सुद्धा अनिल शिर्केने मला अजून दिलेले नाही. पण त्याचे मला काय त्याचं कारण शिक्षणासाठी गेलंय ना संपला विषय. आणि तेव्हा माझे मित्र जेवण शेठ तिथं कायम असायचे आणि ते कोण नाव तुमचं खोताचं ते नाव ते पण आले होते. म्हटलं ठीक आहे तुम्ही घ्या माझ्या गाडीने मी पोस्ट करतो काही अडचण नाही. त्याची इमारत बांधली. बंधूंनो सांगतो शैक्षणिक क्षेत्राकडे लक्ष द्या आणि आपल्या आई वडिलांना विसरू नका. आपले आई वडील जे आहेत त्यांच्यामुळं आपण बघतोय हे आणि त्यांच्यामुळं राहतोय. त्यांना त्यांचे आशीर्वाद त्यांचं पालन पोषण चांगलं करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. आज 94% मार्क मिळवणारी टाळसुऱ्यातली आणि 85% मार्क मिळवणारी आमची केतकर. पण त्याच मुलीसाठी मी प्रयत्न केले होते स्कॉलरशिपला थोड्यासाठी ती गेली माझ्या घरी राहायला होती. ती एक करायचं जे मुलांसाठी करत होतो आम्ही करतोय ते खूप केलेलं आहे. माझं त्याबद्दल म्हणणं नाहीये की आमचे हनुमंत भारदे सुद्धा आमचे सुद्धा शंकर भारदे आमचे बुवा हे सुद्धा या ठिकाणी आहेत. बऱ्याच गोष्टी बोलता येतील. त्यांनी सुद्धा विठोबाची एक मस्तपैकी आता पंढरीच्या वारीची गीत सुद्धा अतिशय उत्तम गीत त्यांनी गायलेलं आहे. व्हॉट्सअपवरती सुद्धा आहे. खरं पाहता बघितलं तर हे शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्या हा तालुका कमी पडणार नाही. बंधूंनो ह्या सगळ्या गोष्टीमध्ये वेळ झालेला आहे. मी बोलण्याची सुद्धा इच्छा नव्हती तरी सुद्धा म्हटले 2 मिनिटं बोला. परंतु शैक्षणिक क्षेत्राकडे लक्ष द्या. या सहकाराकडे लक्ष द्या. सहकाराचे डॉक्टरेट इथं आलेत. या सहकार क्षेत्र आणि शैक्षणिक क्षेत्र हे अत्यावश्यक आहे. पश्चिम महाराष्ट्रात शैक्षणिक सहकार क्षेत्रात काय होतंय ते आम्ही पाहतोय. पण आपल्याकडे सहकार क्षेत्रामध्ये होणार नाही. कारण त्याची डॉक्टरेट मिळवणारेच आपले बाहेर देशातनं डॉक्टरेट मिळवणारे आपले आहेत. जेवण शेठ आपले आहेत आणि त्यांनी जे सहकार क्षेत्र आहे ते मी पण सहकार क्षेत्रामध्ये आसोन काढली टेटवली काढली जेव्हा काय प्रयत्न केले ते मला माहिती आहे. आपण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यांनी लक्ष द्या. आपल्या मुलांकडे लक्ष द्या. शिक्षणाकडे लक्ष द्या. आणि हे कार्य चाललंय या कार्याकडे उत्स्फूर्तपणे तुम्ही सहकार्य करा एवढंच या निमित्तानं बोलून आणि माझे 2 शब्द हॅलो अप्पासाहेब धन्यवाद. सगळ्या पंचक्रोशीला माहिती आहे की आप्पांचं दातृत्व काय आहे. त्यामुळे वेगळ्या अर्थाने सांगण्याची खरोखर आवश्यकता नाही. कारण तुमच्या एवढं दातृत्व कोणी केलंय मला पुरेपूर माहिती आहे की आप्पाने किती सहकार्य केलंय. कोणताही मोह नसलेलं असं हे व्यक्तिमत्व. या कार्यक्रमासाठी साधनाताई देखील उपस्थित आहेत. ताईंना देखील मी विनंती करतो की आपण देखील शुभेच्छा द्यायच्या. मला बाजूनी असा जोराचा आवाज आलाय की कोणाचं नाव घ्यायचं नाही वेळ झालाय. तुम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आणि सहकार आणि सहकार्य असे महर्षी आदरणीय जालगावकर साहेब आणि सन्मान्य व्यासपीठ. खरं तर रत्नसागर कृषी ग्रामीण सहकार व जल फाउंडेशन या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण इथे सर्व जमले आहात आणि खरंच कार्यक्रम खूप छान आहे. सरांनी जी कविता सांगितली त्यातनं पूर्ण मला असं वाटतं या फाउंडेशनचा पूर्ण आपल्याला कार्य अहवाल कळालेला आहे. त्यामुळे वेगळं काय सांगण्याची गरज नाहीये. आणि सहकार क्षेत्र कसं सहकार्य करतं याचं उत्कृष्ट उदाहरण मला वाटतं यांनी भारदे भाऊंनी दिलेलं आहे. त्यामुळं प्रत्येक जण ज्या समाजात जन्माला येतो त्या समाजाचं काहीतरी देणं लागतो. अशी असंख्य व्यक्तिमत्व इथे आहे. प्रत्येकाचंच नाव घेणं खरं तर शक्य नाहीये. आहिरे काका असतील आणि मी तर म्हणजे हल्ली तसं सांगायचं तर गेले 12-13 वर्ष आम्ही पडद्याच्या मागून थोडंसं लोकांना सहकार्य करत होतो. पण एक राजकीय दृष्ट्या जेव्हा मी समोर आले तेव्हा मग ते केलेलं दाखवायला लागतं. त्यासाठी खरं तर हे कार्यक्रम नाहीतर काका 2009 साली
आम्ही लाडगरची पहिली शाळा ई लर्निंग केली माझ्या मिस्टरांनी. म्हणजे तेव्हापासून त्यानंतर ना आम्ही ग्रामीण भागातले काही विद्यार्थी दत्तक घेत होतो. त्यांचा शिक्षणाचा खर्च, त्यांना वह्या पुस्तकं, जे काही फीज लागत होती तेही माझे मिस्टर हे करत होते. पण आता माझं असं की नाही, काय करत असेल तर मला पण त्यात घेत जा, थोडासा माझा पण बॅनर त्याच्यामध्ये येऊ देत. खरं तर आपण म्हणतो की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, पण माझ्या वाटचाली मागे माझे मिस्टर आहेत आणि जयवंत काकाही आहेत. त्यांनीही खरं मी नगरसेविका होत असताना माझ्यासाठी खूप तिकडे सहकार्य केलं. जरी पुढे दिसले नाही, दिसणं आणि असणं त्यात फरक असतो, तर त्या असण्यामध्ये ते होते. तर माझी जी राजकीय वाटचाल आहे त्याचे सगळेच तुम्ही शुभचिंतक आहात. आज या कार्यक्रमामध्ये खरं तर सायकल वाटप करत असताना जी पहिली मुलगी आली आणि तिच्या चेहऱ्यावरती जी चंद्रकोर होती, खरं मला ते बघून खूप आनंद झाला की आम्ही जिजाऊच्या लेकी, आम्ही कुठेच मागे नाही. आणि खूप चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित केलाय. सरांचं, क्षीरसागर सरांचं खूप मोठं योगदान आहे समाजाप्रती. याच्यामध्ये 11 मुद्दे अहवालामध्ये दिलेले, त्या प्रत्येक मुद्द्यामध्ये पुण्याचं काम आहे, प्रत्येक मुद्द्यामध्ये पुण्याचं काम आहे. आणि कुठल्या ना कुठल्या याच्यातनं आपण हे पुण्य करतोय. त्याच्यामध्ये महिलांचं सक्षमीकरण असेल, ग्रामीण भागामध्ये मला असं वाटतं बऱ्याच ठिकाणी आपण बंधारे बांधलेले असतील, पाणी हे आपल्यासाठी जीवन आहे, त्याही याच्यामध्ये. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी बऱ्याच चांगल्या पद्धतीचे हे मार्गदर्शन याच्यामध्ये केलेलं आहे. स्पर्धा परीक्षांची पुस्तकंही मला असं वाटतं आपल्या ग्रंथालयामध्ये उपलब्ध केलेली आहेत. म्हणजे जो वाचेल तो वाचेल, हाही संदेश याच्यामधनं आहे. तर ही जे आपलं कार्य आहे ते अविरत चांगल्या पद्धतीने चालत राहू, माझ्या नेहमीच आपल्याला शुभेच्छा आहे. आणि आपल्या या कार्यामध्ये सर आपण कधीही आवाज द्या, खारीचा वाटा नक्कीच माझा असेल. कारण आपल्याला देवाने जर देण्याजोगं केलं आहे तर कुठेतरी आपण काहीतरी द्यावं या मताची मी आहे. आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये आज विद्यार्थी पुढे जात असताना नक्कीच, परवा आम्ही किन्हळ गावामध्ये गेलो होतो, आजच त्यांना शालेय वस्तू द्यायच्यात आपल्याला. तर त्यांनी मला सांगितलं एक छोटासा कार्यक्रम घेऊ. तर म्हटलं कार्यक्रम नको, त्यांची शाळा चालू झालेली आहे, तर त्यांच्या ज्या वस्तू आहेत ते मी तुमच्या माध्यमातून तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न करते. तर अशा अनेक विद्यार्थ्यांना खरं तर आम्ही हस्ते पर हस्ते मदत करत असतो, याही पुढे करत राहू. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने खरं तर तुम्ही जी फ्रेम आम्हाला दिली, स्वतःच प्रतिबिंब समोर बघायचं आणि ते एवढं रेखीव, म्हणजे माझा फोटो तर तुम्ही मला असं वाटतं फेसबुकवरनं घेतला असेल कुठून, म्हणजे अगदी माझ्या साडीची बॉर्डर सुद्धा रेखीव आहे त्याच्यामध्ये. सांगण्याचं तात्पर्य एक आहे की ज्या पद्धतीने आमचे फोटोज रेखीव पद्धतीने केले, त्याच पद्धतीचं रेखीव काम रत्नसागर कृषी ग्रामीण सहकार जल फाउंडेशनचं आहे. आणि तुमच्या या फाउंडेशनला माझ्या शुभेच्छा. आज तुम्ही मला या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचा जो मान दिलात आणि थोडंसं पुण्य कमवायचाही या निमित्ताने मान दिलात, त्याबद्दल मनापासून आपले आभार मानते. आणि आमचा जो मान सन्मान केला त्याबद्दल पण आपले आभार मानते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. अतिशय जवळून ओळखणारे आम्ही व्यक्तिमत्व आहोत. मॅडम जेव्हा नगरसेविकावर निवडून आल्या, शुभेच्छा देण्यासाठी गेलो, सामान्यातल्या सामान्य माणसाला वेळ देणारं असं व्यक्तिमत्व. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही या कार्यक्रमाची उपस्थित राहून शोभा वाढवली. मॅडमसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. या प्रशालेचे मुख्याध्यापक बांगर सर हे देखील उपस्थित आहेत. अध्यक्षांना मी विनंती करतो की आपण सरांचा सन्मान करायचा आहे. बांगर सर, नातेपुते एज्युकेशन सोसायटीचं हे विद्यालय आहे आणि या सुखदर गावचे ग्रामस्थ हे विद्यालय चालवतात. इथं आल्यानंतर अनेक गोष्टींची कमतरता भासली की खरोखर या विद्यालयासाठी काहीतरी करण्याची गरज आहे. समाजामध्ये अनेक दातृत्व किंवा देणारे व्यक्ती आहेत, फक्त घेणाऱ्यांचे हात तुकडे आहेत. खऱ्या अर्थाने सर आपण आपल्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टी जर समाजापुढे खऱ्या अर्थाने मांडल्यात तर मला वाटत नाही सुखदर गावाच्या विद्यालयामध्ये ज्या ज्या गोष्टी अपुऱ्या आहेत त्या ह्या माध्यमातून या कार्यक्रमाच्या निमित्ताने 100% पुरे होतील. आई भवानीच्या आशीर्वादाने सांगतो की ज्या ज्या गोष्टी राहिलेल्या आहेत, भवानी देवीचा आशीर्वाद आहे, तुम्ही प्रयत्न करा, यश 100% येईल. कित्येक वर्ष या शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावत आहे आणि काही वर्षापूर्वीच या शाळेला मला वाटतं 40 ते 60% ग्रँट आलेली आहे. कोणत्याही वेतनाची अपेक्षा न करताना जे कार्य आहे सरांचं अतिशय महान कार्य आहे. लांबून येऊन सुद्धा कोणतंही वेतन नसताना हे वृक्ष त्यांनी लावलं आणि आज मोठ्या स्वरूपामध्ये त्याचं वटवृक्ष होताना आपण पाहतोय. सरांना मनपूर्वक धन्यवाद देतो.
या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती अध्यक्ष जालगावकर सर यांना देखील विनंती करतो की आपण अध्यक्षीय मनोगत व्यक्त करायचं आहे. सन्माननीय व्यासपीठ, माझ्यासमोर उपस्थित असलेले मान्यवर, विद्यार्थी मित्र आणि या हायस्कूलचे सर्व गुरुजन, रत्नसागर कृषी ग्रामीण सहकार व जल फाउंडेशन या संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा आम्हाला नेहमीच योग आणून देणारे या फाउंडेशनचे सर्व मान्यवर यांना सर्वप्रथम मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो. कारण ही फाउंडेशन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्याची आज गरज आहे, मग ते जलसंवर्धन असू दे, वृक्ष लागवड असू दे, शिक्षण असू दे, सामाजिक गरजा असू दे, या सर्व गोष्टींचं भान ठेवून हे फाउंडेशन काम करत असतं. आणि मग आपण मगाशी जिजाऊ वगैरे अशा अनेक जणांची नावं घेतली. माझ्या बाजूला 2 जिजाऊ इथे बसलेले आहेत, कारण ते तेच काम करतात. त्या काळी त्यांनी केलं होतं, आज ते काम जेवढं शक्य होईल ते या करत आहे. आणि माणसाने हेच करायचं असतं. तुम्ही आयुष्यात किती कमवलं त्याचं मूल्यमापन होत नाही, कारण तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या खात्यामध्ये 10 कोटी रुपये जमा असतील आणि समाजासाठी तुम्ही उपयोग नाही एक वाक्य त्याच्यामध्ये घालतो, आणि समाजासाठी तुम्ही त्याच्यातलं काही दान दिलेलं नसेल तर त्याचं व्हॅल्यू 0. तुमच्या सेव्हिंग मध्ये गेल्यानंतर 5 लाख असतील, पण तुम्ही 7 लाख कमवले होते आणि त्यातले 2 लाख समाजासाठी खर्च केलेत आणि 5 लाख तुमच्या कुटुंबासाठी शिल्लक ठेवलेत, तर ईश्वर सुद्धा त्याचं मूल्यमापन करून तुम्हाला योग्य ठिकाणी बसवण्याचं काम करत असतं. आणि म्हणून मगाशी माझ्या मित्रांनी सांगितलं, मी काय त्याच्यावर मेहरबानी केली नव्हती, व्याज घेतलं होतं. पण जेव्हा माणसाला गरज असते ती गरज भागवण्याचं काम मी केलं होतं. आणि हेच आपल्याला प्रत्येकाला करायचंय. ज्याचं उत्पन्न 100 रुपये असेल त्याने ठरवा मी 10 रुपये यातले समाजासाठी खर्च करेन. 1 लाख असेल त्यांनी ठरवा 10,000 करेन. 1 रुपयातला तुम्ही आता 1 रुपयापेक्षा कमी मूल्य नसल्यामुळे 1 रुपया खर्च करायला तुम्हाला हवा असेल तर पुढल्या महिन्यातला 1 रुपया समाजासाठी आपण खर्च केला पाहिजे. तरच आपण इतिहासातली ज्यांची नावं घेतो की यांनी समाजसेवेचं काम केलं, यांनी केलं, गाडगे महाराज तर आपल्याला सर्वांना डोळ्यासमोर असं आदर्श उदाहरण आहे की स्वतःसाठी या माणसांनी काही केलं नाही, समाजासाठी केलं. केवळ त्यांचे धडे वाचून नुसते फोटो, त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी करून काही उपयोग नाही. माणूस म्हणून ईश्वराने आपल्याला जन्माला घातलेला आहे. माझं समाजासाठी मी काहीतरी देणं लागतो आणि म्हणून माझ्या कमाईतून जे काही मिळेल ते मी समाजासाठी त्यातला काही हिस्सा देईन. हे जेव्हा तुम्ही तुमच्या मनाशी ठरवाल, कारण या दोघांना काय गरज होती हो हे करायची. मुलं डॉक्टर आहे, चांगल्या नोकरीला आहे, त्यांना स्वतःला चांगला पगार मिळतोय. आपण गावठी भाषेत म्हणते भिकमगे धंदे तुला सांगितले नाहीत कुणी, पण त्यांनी जे सोसलंय, जे डोळ्याने पाहिलंय, आणि मग समाजाच्या गरजा काय असतात, जेव्हा अडचण असते तेव्हा जर त्याला मदत केली नाही तर तो आयुष्यातला कसा उठतो. म्हणजे एखादा हुशार विद्यार्थी असेल आणि त्याला त्यावेळी जर आपण मदत केली नाही तर तो त्याच्या शिक्षणापासून कसा दुरावला जातो. ही सगळी या गोष्टी आणि जवळून पाहिलेल्या असल्यामुळे समाजासाठी तुम्ही हे काम करताय. तुमचं दोघांचं आणि तुमच्या बरोबर जे कार्यरत आहेत या फाउंडेशनमध्ये त्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. एकच गोष्ट सांगेन की काय कोणी हायस्कूलच्या सरांनी पण मागितलं नाही आणि फाउंडेशनने पण मागितलं नाही, पण आता मी इथं आलोय, 42,000 सभासदांचा प्रतिनिधी म्हणून दापोली अर्बनचा चेअरमन आलोय.
या हायस्कूलसाठी एक कॉम्प्युटर आणि एक प्रिंटर दिला जाईल, तो तुम्ही घेऊन जावा, बँकेत या आणि तो 8 दिवसानंतर घेऊन जा. एक गोष्ट लक्षात ठेवा की कुणी काय मागितलं मगच आपण द्यायचं, ही पण पद्धत बंद केली पाहिजे. माझी एवढी जर ही मुलं आहेत, त्यांना जर कॉम्प्युटरचं ज्ञान मिळावं असं मला वाटत असेल तर हे मी केलं पाहिजे. आणि म्हणून मी ते जाहीर करतो. सरांनी मगाशी एक गाण्यात सगळं वर्णन केलं. मी एका चारोळीत आता वर्णन करायचा प्रयत्न केलाय. तेवढं चारोळी बोलतो आणि माझं भाषण संपवतो. रत्नसागर फाउंडेशन करते आहे समाजासाठी काम. त्यांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहून आम्ही उगाच घेतो हार. निस्वार्थीपणे काम करणारे माननीय संजयजी व सौजन्य मॅडम यांचे आपण सर्वांनी मिळून मनापासून मानूया आभार. आपण सर्वांनी मनापासून मानूया आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. या कार्यक्रमासाठी पत्रकार म्हणून मनोज पवार हे देखील उपस्थित आहेत. सुरुवातीला नाव का नाही घेतलं, कारण पूर्ण कार्यक्रम झाल्यानंतर बातमी चांगली यावी म्हणून आपलं नाव उशिरा घेतलं. मी अध्यक्षांना विनंती करतो की आपण देखील त्यांचा सन्मान करायचा आहे. सन्माननीय जालगावकर सर यांना विनंती करतो की मनोज पवार आपल्या सगळ्यांना परिचित असणारे व्यक्तिमत्व, अचूक बातमी देणार असं व्यक्तिमत्व. फोटो काढा आले तर त्यांनी दुसऱ्यांचे काढलेले. कुठल्या पेपरला देऊ सांगा. त्यांच्याच पेपरला. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांना अल्पोपहारची व्यवस्था आहे. मी अध्यक्षांना विनंती करतो की आभार मानून कार्यक्रमाची सांगता करायची. रत्नसागर कृषी ग्रामीण जल फाउंडेशन आजचा जो आपण कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि या कार्यक्रमासाठी सर्व मान्यवर इथे उपस्थित होते. त्याच्यामध्ये प्रथमतः डॉक्टर जयवंशी जालगावकर, माननीय साधना बोत्रे मॅडम, या गावचे प्रथम नागरिक अनंत कोळंबे, या गावातील तंटामुक्ती अध्यक्ष पोलीस पाटील, कॅशी फॅक्टरीचे सर्व संचालक, हितचिंतक आणि गावातील सर्व महिला वर्ग, त्याच्यामध्ये पूजा आयरे सरपंच म्हाळुंगे, जो रेडीज मॅडम, मीनाताई, आमच्या आयरे मॅडम, यादव मॅडम, या सर्व महिला मंडळ, आमच्या ग्रंथपाल, बांगर सर मुख्याध्यापक, तंटामुक्ती अध्यक्ष माजी हनुमंत भारदे, शाहीर शंकर भारदे, संदीप दिवेकर, आमचे मित्र श्यामसुंदर दळवी, आणि ज्याने अत्यंत चांगलं गीत ज्याने रचलं आणि ज्यांना रात्री मी फोन केले आमचे श्रीकृष्ण गंगावणे, आमचे लक्ष्मणदादा क्षीरसागर, श्रीधर इदाते, नारायण कोळंबे, आमचे अशोकजी घाणेकर, आमचे दत्ता येलकर सर. हे दत्ता येलकर त्यांची मिसेस सुद्धा सरपंच आहे पाचोलीमध्ये. आणि पवार साहेब, मनोज पवार साहेब, विशेषतः त्यांनी एक सांगतो आता कसं काम करण्याचा एक माणसाचा माणूस असू शकतो साहेब, की आदिवासी समाज तिथे पाचोलीमध्ये आहे मॅडम, आणि त्यांना राहण्यासाठी घरं नव्हती. गेली 60 वर्ष हा समाज अत्यंत साहेब दुर्लक्षित होता. आणि याने प्रयत्न केला की त्यांची मिसेस तिथे सरपंच झाली आणि झाल्यानंतर त्यांनी प्रयत्न केला. त्याने एखाद्या चांगल्या दानशूर व्यक्तीकडून त्यांना थोडंसं सांगितलं की साहेब हे तुमच्या वडिलांचं स्मरणार्थ त्या देत नव्हते. गेली वर्षभर ते मुंबई आणि पुण्यामध्ये फेऱ्या मारत होते आणि त्यातून त्याने किती गुंठे जमीन, 10 गुंठे जमीन त्याने सर विना मोबदला तिथे त्या लोकांना दिली आणि घरकुलं बांधून दिली सर. त्यांना घरकुलं बांधून दिली. शासनाकडून ते प्रस्ताव तयार केले आणि प्रस्ताव तयार केल्यानंतर त्यांनी जादा पैसे टाकून त्यांनी चांगली 2 मजली अशा आता इमारती बांधले. म्हणजे असंही काम ही माणसं करू शकतात. ते प्रत्येक कार्यक्रमाला असतात. आमचे श्यामसुंदर दळवी सर हे जिल्हा ग्रंथालय संघाचे सचिव आहेत, नाभिक सहकारी पद्धती संचालक आहेत. ही सर्व मंडळी प्रेमाखातर माझ्या येतात. माझे विद्यार्थी वर्ग शहरातले सगळे हितचिंतक, टेटवलीचे आमचे संदेश राऊत, टाळसुरे हायस्कूलचे कॉलेजचे प्राचार्य, आमचे बांगर सर, आमचे सुरुवात परकार सर ज्यांचा हायस्कूलवर नेहमी बरदस्त असतो, या सर्व मंडळींना मी प्रथमतः नतमस्तक होतो. प्रथमतः तुम्हाला सर्वांना नमस्कार करतो आणि माझ्या शब्दाला, माझ्या फाउंडेशनला तुम्ही जो हातभार लावला ते आलात त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो आणि आजचा कार्यक्रम आभार प्रदर्शन संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.
कार्यक्रम संपन्न होत आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की टाळसुरे हायस्कूलची विद्यार्थिनी सिद्धी मंगेश कदम टाळसुरे हायस्कूल ही इयत्ता 10वी मध्ये 94% गुण प्राप्त करून तिने विशेष प्रावीण्य मिळवलेला आहे. महाविद्यालयामध्ये प्रशालेमध्ये प्रथम येण्याचा जो मान सन्मान तिने मिळवलेला आहे. आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचं स्थान तिने आपल्या कर्तृत्वाने प्राप्त केलेलं आहे. मी जयवंश जाळगावकर सर डॉक्टर यांना विनंती करतो, तसेच साधनाताई बोत्रे यांना विनंती करतोय की प्रशालेचे मुख्याध्यापक यांच्या राऊत सर यांच्या उपस्थितीमध्ये या विद्यार्थिनीला 2 विद्यार्थी आणि 2 विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीमध्ये आपण हा कार्यक्रम संपन्न करतो. 2 विद्यार्थ्यांनी पुढे यायचंय आणि 2 विद्यार्थिनी. या प्रशालेचे 2 विद्यार्थिनी आहे पौर्णिमा केतकर, सिद्धीशेखर कोळंबे, आचार्य निलेश पवार या विद्यार्थ्यांनी पुढे यायचंय. तसेच पालक, मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, उपस्थित मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये हा गुणगौरव सोहळा आपण संपन्न करत आहोत. सायकल वाटप कार्यक्रमाचं उद्घाटन आपण करत आहोत. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे. या प्रशालेची विद्यार्थिनी इयत्ता 10वी मध्ये सिद्धी मंगेश कदम टाळसुरे, पौर्णिमा चंद्रकांत केतकर टेटवली गावची विद्यार्थिनी. हिने 85% मिळवून 10वी मध्ये या विद्यालयामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. सिद्धी शेखर कोळंबे 9वी मध्ये 94.83% मिळवून ही प्रथम आलेली आहे. आणि आचार्य निलेश पवार इयत्ता 8वी मध्ये 84% प्राप्त करून ही प्रथम आलेली आहे. 4 विद्यार्थी पुढायचे. 4 विद्यार्थी जेंट्स ज्यांना वाटतं मला पुढे जायचंय, सायकल पाहिजे, ते पुढे येऊ शकतात. औपचारिक स्वरूपामध्ये सायकल आहे. 4 विद्यार्थी. लेडीज पुढे आल्या परंतु जेंट्स काही घाबरत आहेत. 4 विद्यार्थी पटकन चला. प्रमुख अतिथी डॉक्टर जयवंश जालगावकर, तसेच नगरसेविका साधनाताई बोत्रे, या गावचे सरपंच अनंतजी कोळंबे, उपस्थित सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे. पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना त्यांचा गुणांचा, त्यांच्या कलांचा, त्यांच्या कर्तृत्वाचा हा सन्मान आहे. अशा प्रकारचं प्रोत्साहन देणारं हे फाउंडेशन रत्नसागर कृषी ग्रामीण सहकार व जल फाउंडेशन यांच्या वतीने हा उपक्रम राबवलेला आहे आणि त्याचं उद्घाटन या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होत. जालगावकर उद्घाटन करत आहेत. जोरदार टाळ्याने सरांचं एकदा स्वागत करूया. चांगल्या प्रकारची गती या वयात देखील त्यांची पाहून खरंच भारावून जाणार असं हे दृश्य आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांनी देखील याच्यापासून प्रेरणा घ्यायची आहे. साधनाताई बोत्रे या देखील सायकल चालवून या कार्यक्रमाचं उद्घाटन करत आहेत. बाकीच्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असा प्रसंग आहे की मी सुद्धा जीवनामध्ये ठरवलं तर अशा प्रकारची सायकल मी निश्चित मिळू शकतो आणि मी